आपण सर्व वारकरी मंडळी आहोत. वारकरी मंडळीला काही गोष्टी कानावर नसतात. आपण आपला गाथा, आपली ज्ञानेश्वरी आणि आपलं परमार्थ याच्यात असतो. काय बघा, जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांच्या जीवनाचा जर विचार केला तर ज्या वेळेला नामदेव राय आणि भगवान परमात्मा स्वप्नात आले, नामदेवे केले स्वप्ना माझी जागे, सवे पांडुरंगी येऊनिया, सांगितले काम करावे कवित्व, वाऊगे निमित्त बोलू नये, असा आदेश आला. आणि भगवंताच्या आदेशाने तुकोबरायने संसार सोडला आणि परमार्थाला लागले. गळ्यामध्ये विना, हातामध्ये चिपोळ्या घेतल्या आणि भजनाला करू लागले. मग भजनाला एकांत असावा म्हणून त्यांनी जागा निवडल्या. त्या 3 जागा आहेत. पहिला आहे भामचंद्र, दुसरा आहे घोराड्या आणि तिसरा आहे भंडारा. या 3 जागेवरती जाऊन जगद्गुरु तुकोबरायने नामसाधना केली आणि नामसाधना केली आणि ती नामसाधना फलीभूत झाली आणि भगवंतांनी त्यांना तिथं साक्षात्कार दिला. अगोदर एकदा वाघाच्या रूपाने भेट दिली, एकदा नागाच्या रूपाने भेट दिली, पण तुकोबरायचं चित्त थोडं सुद्धा हल्लं नाही आणि मग प्रत्यक्ष देवाने येऊन भेट दिली. नवे नवे तुकोबरायांचं अनेक कामं केली देवाने. म्हणजे भंडारा, घोराड्या आणि भामचंद्र या साधना स्थळ आहेत जगद्गुरु तुकोबरायांची. या स्थळावर जाऊन जगद्गुरु तुकोबरायांनी अनुष्ठान करून देव प्राप्त करून घेतला. ही जागा अशी आहे, इथली माती जर उचलली आणि आपल्या कपाळाला लावली तर आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही, उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही, असं ते स्थान आहे. पण दुर्दैवाचा प्रकार असा घडलाय, सध्या अशी परिस्थिती आहे, जे सरकार, आजचं शासन जे जगाचा गुरु होऊ पाहते, जगाचा मार्गदर्शन देश भारत झाला पाहिजे, महासत्ताक भारत देश झाला पाहिजे, हिंदू धर्म संस्कृतीचा आम्ही पुरस्कार करतो म्हणणारा शासन आहे. पण जगद्गुरु तुकोबरायांचा घोराड्या आणि भामचंद्र डोंगराला MIDC तिथं आणून मोठ्या मोठ्या लोकांच्या ती जागा हवाली करून त्या डोंगराला पोखरण्याचं काम चालू. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले जेवढे आपल्याला महत्वाचे आहेत, जेवढी आपल्या त्याच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्याकरता जेवढी मोठी भावना आहे, त्याहीपेक्षा लाख पटीने आमच्या वारकऱ्याची भावना या 3 डोंगरावरती आहे, या 3 डोंगरावरती आहे. आणि म्हणून मी आजच्या भाषणामधून शासनाला असा इशारा देऊ इच्छितो, जर का तुम्ही हे खाणकाम बंद केलं नाही, जर का तुम्ही या जागा विक्री करण्याचं बंद केलं नाही, तर आमचा सर्व वारकरी संप्रदाय महाराष्ट्रातला एक उठून मुंबईसारख्या मोठ्या महाशहरामध्ये मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही, मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जाता जाता सरकारला चेतावणी देऊन जातो या कीर्तनातून, आपण आपलं हे मागं घ्या. वारकऱ्याला उलटे झेंडे करायची वेळ आणू नका, कारण तुम्ही जे आज सत्तेवर आहेत त्याच्यामध्ये आमचा वारकरी संप्रदायाचा सिंहाचा वाटा आहे, सिंहाचा वाटा हे ध्यानात ठेवा. BJPची सत्ता आणण्यामध्ये वारकऱ्याचा सिंहाचा वाटा आहे. आणि म्हणून सरकारला सांगू इच्छितो आणि तुम्हा सर्व वारकऱ्यांना सुद्धा सांगू इच्छितो, वेळ पडली तर आपल्याला सर्वांना एकत्र यावं लागेल. सर्व जात गो धर्म नाथ पंथ सोडून एकत्र येऊन मला मोठा लढा द्यावा लागेल आणि त्याची आपल्याला जाण असली पाहिजे. एवढ्याकरता मी शॉर्टकटमध्ये आपल्याला माहिती सांगितली. त्याच्याकरता आपण काही पुस्तकं आणलेत, ते पुस्तकं वाचा, माहिती ग्रहण करा. एक महात्मा आहे महाराज, खूप श्रीमंत घरातला महात्मा आहे, ब्रह्मचारी व्रत धारण केलेलं आहे आणि केवळ घोराड्या आणि भामचंद्र डोंगराच्या संरक्षण समिती त्यांनी स्थापन केली आहे. त्या महात्म्यानी ती समिती स्थापन केली आणि त्या समितीच्या द्वारा हे काम चालू आहे. यदा कदाचित दुर्दैवाने जर तेवढ्यावर भागलं नाही तर आपल्याला सर्वाला त्याच्यामध्ये उतरावं लागणार आहे म्हणण्यापेक्षा उतरलंच पाहिजे आपण, हे आपलं कर्तव्य आहे. आपण वारकरी म्हणून जर घेत असू तर आपली ती स्मृती आहे, म्हणून त्याच्याकरता उतरलं पाहिजे. एवढंच आपल्या प्रेमाची विनंती करतो. प्रसंगी आपल्याला त्या सूचना केल्या जातील, त्याप्रमाणे आपण सर्वांनी एकत्र येऊन वेळ आली तर आपल्याला त्याच्याकरता सज्ज राहावं लागेल, एवढी सूचना करतो आणि माझी सेवेला या ठिकाणी